एखादी गोष्ट मिळतच नसेल तर सोडून द्यायचाही शिका. कारण जीवनाच्या वाटेवर जीवन जगत असताना प्रत्येक गोष्ट जर आपली झाली असती तर देवाची किंमत आणि जगण्याची गंमत माणसाला राहिलीच नसती. विठ्ठल 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 चिंता करायचं कारण काय? कशासाठी भगवंताने हा मनुष्य जन्म दिला? देवे दिला देह, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा, क्या बात आहे. तोया झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाट बाधिकेचा, देवे दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, देवे दिला गोमाता. भजना गोमाता. वा 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 वा. देवी दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवपन भवरो. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, देणे तू पावसी नारायण, जेणे तू जोडीशी नारायण, जाणे जीव दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. नासे स्वपन भव रोगी, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने ती पावसी नारायण, जाणे प्रणव भवरोग. इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जणेच दोडसी नारायण, जाणे प्रणव हात दिले कशासाठी? कीर्तनात आल्यावर टाळी वाजवण्याकरता नाही हो. मग दान धर्म करण्याकरता अजिबात नाही. मग फक्त मोबाईल बघण्याकरता आणि तंबाखू सोडण्याकरता. तोंड दिलं कशाकरता दिलं? त्या विठ्ठलाचं भगवंताचं भजन करण्याकरता नाही हो. मग वाह्यात बडबड करण्याकरता. महाराज, आता एवढा समाज या ठिकाणी बसलेला आहे. सन मराठीच्या वाहिनीवरून एवढं सुंदर गोड कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित करणार आहे आणि इथं बसले तरी लोक चिंता करतात. महाराज, विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा महाराज, आपण येताना काही घेऊन आलो का हो? बोला, येताना काही आणलं? जाताना काही न्यायचं? चुकीचं आहे मायबाप. येताना घेऊन आलो संचित प्रारब्ध आणि जाताना घेऊन जायचंय कर्म. साधी गोष्ट आहे बरं, साधी गोष्ट आहे. आईच्या पोटातून बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, ज्या फडक्यात ज्या कापडात गुंडाळलं त्याला किस्सा असतो का हो? ज्या भगवंतानं तुम्हाला जन्माला घातलं त्यावेळेस दात दिले नाही, जाताने ठेवले नाही. आईच्या पोटातून बाळ बाहेर आलं, कापडात घेतलं, त्या कापडाला खिसा नसतो आणि जाताना खिसा मारल्याशिवाय मात्र राहत नाही. आयुष्यभर चिंता. मी बोलून गेलो, चिंता असे घटेची तराई,
घट्य रूपवर ज्ञान चिंता बडी अभागनी चिंता चिता समान. चिंता करायची या देहाची करा, तुम्ही फक्त एक काम करा, हा वडीने भावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि हात जोडून एक नम्रतेची विनंती करतो महाराज. कुठंतरी एक शोकांतिका वाटायला लागली. कथा असो, कीर्तन असो, व्याख्यान असो, सत्संग असो, लोक कीर्तनाला येतात पण लेकरांना घेऊन येत नाही. का लेकरांना घेऊन येत नाही? आता एवढा समाज इथं या ठिकाणी बसलेला आहे, का तुमचे लेकरांना घेऊन आले नाही? माहिती आहे ना तुम्हाला, आज या ठिकाणी सन मराठीवर शूटिंग होते आहे, कीर्तन करतायत, सगळे महाराष्ट्रातले दिग्गज महाराज मंडळी येत आहेत. आणायला हवं होतं लेकरांना. 4 गोष्टी संस्काराच्या कानावर पडतात, 4 गोष्टी धर्माच्या कानावर पडतात. आम्ही एक धबाडका उठवला महाराज, एक धबाडका. मुलांच्या डोक्यावर खापर फोडायला सुरुवात केली. काय? कुठेही जाऊ द्या ना, मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली. महाराज मला खरं सांगा, खरंच मुलं बिघडली का हो? खरंच मुलं बिघडली? अहो, मुलं जर बिघडली असती तर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आज मुलांची ॲडमिशन फुल झाली असते का? मुलं जर बिघडली असती तर लहान लहान छोटे छोटे मुलं आज एवढं गोड कीर्तन करू लागले महाराज, त्यांनी कीर्तन केलं असतं का? मुलं जर बिघडली असती तर छोटे छोटे मुलं एवढं गोड मृदंग वाजू लागले, एवढं गोड गायन करू लागले, त्यांनी गायन केलं असतं का? या ठिकाणी कीर्तनाला आले असते का? कसं म्हणता बरं मुलं बिघडली? हात जोडून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, नारदाच्या गादीवरून सगळ्यांची माफी मागतो आणि जाणीवपूर्वक एक विधान करतो. मायबापांनो, मुलं नाही बिघडली, मुलांवर संस्कार करणारी आईबाप कुठंतरी भरकटली, म्हणून म्हणावं लागतं मुलं बिघडली, मुलं बिघडली. आमचं कसं झालं माहितीये का? मम्मीचा मॉम, पापाचा पॉप आणि त्यात पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला आम्हाला कळायला तयार नाही. आमची तरुण पिढी पागल झाली, पागल नको त्या गोष्टी करायला लागली. याचं कारण फक्त एकच, आईची मम्मी झाली. इथं बसलेल्या माय मावल्यांनो, मी तुम्हाला विचारणार नाही किती लेकरं इथं बसलेले आहे, तुमची लेकरं तुम्हाला आई म्हणतात. फक्त हात जोडून तुमच्या सगळ्या मायबापांच्या, माय मावल्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी एक विधान जाणीवपूर्वक करून जातो. कधीतरी आपल्या लेकराला जवळ घ्या, पाठीवरून हात फिरवा. काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंत समजून सांगा तुमच्या लेकराला. ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत ग्रंथ भगवंत कळतील त्या दिवशी तुमचा मुलगा लखोपती करोडपती अजिबात होणार नाही. पण नारदाच्या गादीवरून छाती ठोकपणे सांगतो, म्हातारपणे वृद्धाश्रमात जायची वेळ मात्र तुमच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. संपत्ती कमवण्याच्या फंद्यात पडूच नका. खरी संपत्ती आहे आपली संतती. तुम्ही संतती कमवा, संपत्ती आपोआप तुमचं घर भरवेल, आपोआप घर भरवेल. विठ्ठल विठाला 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 विठाला. जुना काळ होता महाराज, मी लहान होतो त्यावेळेस मला म्हणजे मला जसं आठवायला लागलं, खापराची पाटी असायची, पेन्सिलचा बॉक्स असायचा. माझ्या वडिलांनी मला खापराची पाटी आणली. मी माझ्या एका मित्राची पाटी बघितली महाराज, त्याला मनी मनी असायची. तेव्हा ती पाटी 3.5 रुपयाला होती. मग मी रडायला लागलो. वडिलाला म्हटलं नाही, मला तीच पाटी आणायची, तीच पाटी पाहिजे. वडील गेले आमच्या महालगावच्या बाजारामध्ये, मला ती पाटी घेऊन आले, पेन्सिलचा बॉक्स आणला. बसलो, काय लिहावं काय लिहावं. वडिलांना मांडीवर घेतलं. वडील खूप रागट महाराज, संस्कार द्यावे लागतात. वडिलांनी जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, म्हटले भाऊ इकडे. पेन्सिल हातात घेतली आणि माझ्याकडून पहिलं अक्षर लिहून घेतलं.